सागर कोले हात वरती करा. हनुमान आखाडा पुण्याला सराव करणारा गणेश भाऊ दांगट्याचा पट्टा. सैफ अली पंजाबी हाथ ऊपर कीजिए. हा मालेगावचा बैलवा. एक तगडी आणि मोठी कुस्ती लागते. दोन्ही पैलवानांच्या तब्येती बघा. जवळपास 125 किलो वजनाची दोन. तो दोस्तों वीडियो के स्टार्ट में आपने देखी ये कुश्ती अगर देखना चाहते तो यूट्यूब पे अपलोड हो चुके हैं वीडियो. बहुत सारी कुश्तियाँ हरसुल कुश्ती दंगल के अपलोड हो चुके हैं, वो जाके आप देख सकते हैं दोस्तों. बहुत खास जानकारी है, ग्राउंड की भी आपको अपनी जानकारी दी, ये भी वीडियो अपलोड हो चुका है. और जो बहुत सारे वीडियो आपने अपलोड किए इंस्टाग्राम फेसबुक पे, वो जाके आप देख सकते हैं. आपके लिए दोस्तों बहुत ही खूबसूरत नज़ारा हरसुल कुश्ती दंगल का ये आपने देखे दोस्तों. वीडियो में जो कुछ है वो भी आप देख सकते हैं. ज़्यादा से ज़्यादा वीडियो को अपने दोस्तों में भाइयों में अपने शेयर करना चाहिए. बहुत ही खास मंजर जो आपको बता रहे दोस्तों. ये देखिए ग्राउंड का जो नजर आ रहा है आपको. आपण एका बसू याचा आराखडा तयार करू. आणि आपल्याला मला एक सांगायचं अवकाश की आपल्याला शासन खूप पैसे निधीची आपल्याला कमी पडणार नाही. आणि पुढच्या वर्षापर्यंत निश्चित तुम्हाला विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा शब्द आम्ही देतो. आणि आज खरोखर डोळ्याचे पाणी फिरतील असे त्याला राहत नाही असे या हरिसिद्धी मातेच्या आशीर्वादानं हे निश्चित घडल्याशिवाय राहत नाही. आज मुद्दा म्हणून जातो तर अनेक पैलवानाचं ज्यावेळेस नाव घेतलं जातं तर हरसूलचंच नाव येतं. कोणतं कुठला आहे हरसूलचा, कुठला आहे हरसूलचा. म्हणजे मला सांगायचं हरसूल हे पैलवानाचं माहेर घर आहे. कोणतं माहेर घर आहे. कारण माहेर घर पैलवानाचं अशी ओळख. जिल्हा अध्यक्ष आवतोडे साहेब असतील, सर्व कार्यकर्ते असतील, कमिटी असेल, दोन शब्द संबोधन जय हिंद जय भारत. त्यांना खासदार साहब भी पहुंचे यहाँ. माननीय PSI चबकसर साहेब यांच्याकडून त्या योगापटूला 200 रुपये बक्षीस आणि साईनाथ अवतडे यांच्याकडून योगापटूला 200 रुपये बक्षीस आलेलं आहे. आणि अनेक बरोबर सुद्धा आता मुली सुद्धा लढायला गेल्या. वा हे पहा मिर्झा इराणी पैलवान